नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया GRP लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 14,650 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 16,744 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,375 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 298.12%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 3:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एक शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया आंध्रा पेपर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 570 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 674.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 407.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 36.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 5 ऑगस्ट 2024 आणि त्याचसोबत या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया TCPL पॅकेजिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 2,442.20 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 2,741.25 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,573.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 52.67%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 22 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 23 जुलै 2024. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 516 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 617.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 138.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 269.23%चे रिटर्न दिले आहे आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1 रुपये 85 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 539.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 46,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 620.35 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 241.70 रुपये आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 117.03%चे रिटर्न दिले आहे आणि एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्झिट ठेवली आहे 22 जुलै 2024.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.